अकोले तालुक्यातील सातेखेतेवाडी गावातील महिला मजुरीसाठी जुन्नर तालुक्यात आल्या होत्या. या महिला बनकर फाट्यावरून एका एजंटने निमगाव सावा या गावात कांदे लागवडीसाठी नेल्या होत्या. मात्र या महिलांनी 8 दिवस कांदे लागवड केली. मात्र त्यानंतर यांना ज्या मध्यस्थी व्यक्तीने कामासाठी शेतकऱ्याकडे नेले होते त्या मध्यस्थी व्यक्तीने फोन देखील बंद ठेवला आहे. मात्र या गोरगरीब महिलांची मजुरी 2 लाख रुपये या मध्यस्थी व्यक्तीने बुडवले. त्यानंतर सदर व्यक्तीचा फोन देखील बंद असल्याने मजुरीचे पैसे कोण देणार असा प्रश्न या महिलांना पडला आहे. या महिला मजुरीसाठी जुन्नर तालुक्यातील विविध गावात येत असतात. मात्र अशा घटना घडल्यामुळे गोरगरीब महिलांनी मजुरीने जावे की नाही असाच प्रश्न पडतो. यानंतर सदर महिलांनी देवराम लांडे यांचे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिले असल्याने त्यांनी लांडे यांना संपर्क केला. मात्र सध्या निवडणुकीची गडबड असून देखील लांडे हे या गोरगरीब महिलांसाठी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून पोलिसांना त्यांनी सांगितले की ज्यांनी या महिलांचे पैसे बुडवलेत त्याला हजर करून या महिलांचे 2 लाख रुपये मिळवून द्यावेत, अन्यथा नारायणगाव पोलीस स्टेशन येथे महिलांचे उपोषण करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. नारायणगाव पोलिसांनी सांगितले की लवकरच आम्ही सदर व्यक्तीचा शोध घेऊन या महिलांचे बुडवलेले 2 लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन देखील पोलिसांनी दिले. आज बोलून एकदम आता मी इथं मंगरुळ झापवाडीचा आहे, मंगरुळ पारगाव. तर मलाही पण ते रानसरीच्या बाया होत्या आपल्याकडं. मलाही म्हटलं पिंपरखेड ठिकाणी. मला नाव सांगा, मोठ्यानं बोला मला. गिरजाबाई नामदेव दिघे. तुमचं नाव काय? सीता दशरथ मधगे. तुमचं? हिला रामदास भोई. मंदा बाळू मोठे. तुमचं? रेशमा. तुमचं काय? रेशमा. तुमचं? यशोदा. तुमचं? लीलाबाई पाडगाव मोठे. दिघे. संगीता तानाजी मोठे. स्वाती यशवंत बांगर. लीलाबाई शिवराम दिघे. ते काय आता तुमचे पैसे तो फोन बंद करून गेलाय. दोघांचे मोबाईल बंद आहे. ऑनलाईन देतो पैसे, ऑनलाईन काय देतो. तुम्ही करले ना? हो ठीक आहे. मी तेच की काय होतं त्या काळात तुम्हाला सण कोण पुढे होते बनकर फाट्यावरती सगळे. हे सगळे बिचारे काम धंद्याला बनकर फाट्या येतात. बनकर फाट्यावरती यांना आम्हाला त्यांनी नेलेलं आणि बनकर फाट्यावरून इकडे तिकडे शेतकऱ्याचे नेलं आणि यांचं असं म्हणणं फसवणूक झाली. फसवणूक किती रक्कम यांची? रक्कम बिकम लमसम काही त्यांनी सांगितले, आपल्याला फिक्स आकडा काय माहित नाही. काय माहिती नाही ना. हा ते असं यांचं सगळं म्हणणं आहे. हा झालेला प्रकार सगळा बनकर फाट्यावरती. आता यांना मी मग सांगितलंय, हे मी घेतलंय, हे मी आता हे बनकर फाट्यावरती नाही नाही ते काय झाले. पहिला अर्ज कोणता आहे? 2 मिनिट. आता पहिली आजचे अर्ज आहे. पहिला अर्ज वेगळा आहे आपला. हो. ते पहिल्या पण माणूस तोच आहे का? माणूस आहे त्याचे. आता सदर बाबत आपले साहेब बसलेले, मोठे साहेब बघून तुम्हाला घेऊन त्यांना भेटले द्यायचे. मी आता परत भेटतो. हो. तर तो पहिला जो अर्ज, एक मिनिट, पहिला जो त्याच्या अर्ज दिला त्याची काही चौकशी झाली? चौकशी चालू आहे त्याची. त्याच्या घरी चौकशी चालू आहे. चौकशीला तो माणूस आहे तांबेगावचा, आपल्या हद्दीत राहत नाही. ते माणसाला विचारायला माहित नाही. तो गांजेवाडीचा आहे. मंचरच्या हद्दीतला राहणार आहे, गांजेवाडीच्या. आपल्या गावच्या हद्दीत राहत नाही, आपल्या हद्दीत तो राहत नाही. असं आहे. त्याची आपण चौकशी चालू केली. माझं काय म्हणणं आहे, आता हे लोक अकोला तालुक्यातले. हो बरोबर आहे. माझी गाड्या मी तर बिझी आहे. हो. आणि त्या दिवशी एक तक्रार दिली, मी म्हटलं आणि या महिला बघितली पोराला टाकून काम करतो. हो आपण 2 लाख रुपये म्हणजे आज त्यांच्या पोटापाण्यात जाते. बरोबर आहे. आपण यांच्याच बाजूने तुमच्याच गाव बोलतो बाजूने तुमचं. सगळे आपले या ठिकाणी साते खेतीवाडीच्या महिला मजूर खरं तर या ठिकाणी नारायणगाव पोलीस ठेला आलेला आहे. त्यांचं नाव काय? प्रशांत गाडेकर. प्रशांत गाडेकर म्हणून त्याची त्या दिवशी पण एक कंप्लेंट दिलेली आहे. इकडे निमगिरी केवाळच्या सुताबायांची कंप्लेंट दिलेली आहे. आणि अशा प्रकारचं खरं तर अन्याय आहे. तुमचं काय आडनाव? माझं आडनाव संदीप फडे. मी पोलीस ठाणे अहमदनगर आहे. मी यांची रिसर तक्रार नाही. चौकशी का मी ओतूर पोलीस स्टेशनला वर्ग तुम्हाला करणार. काय मीडिया संपर्क घेतो. आम्ही याचं काय करणार आहे, जर याला 2 दिवस पकडले नाही
तर आम्ही इथे उपोषणला बसणारे 1000 लोक घेऊ. कांदा कोणत्या वाट लावली मंचर छादीतलं दादा नाही तू कुठला असू द्या निमगावचा म्हणजे आम्हाला आणले कुठून येत आता ही बंद पाट्यावर आणली चोरी कुठे नाही केलं तरी चोरी कुठे गेली. चोरीने शेतकऱ्यांनी पैसे नाही उडाले आता यांचे यांना विचारा शेतकऱ्याचे तर काम गेलं तू एजंट आहे एजंट मोकाळला आपल्याला एजंट त्याला शोधा ना सर. शोधतो ना आपण नाही म्हणलं तो आम्ही सत्कार करू. भाऊ आम्ही पण गरीबाचे पैसे घालणारा एजंट करू आपण. आता या महिला आहेत या पण तो तुमच्या लागत असतील महिलांनी न्याय भेटला पाहिजे. ह्या 5 वाजता उठणार कोमटपणा आंघोळ करणार नंतर ते हे करणार. मला वाटतं का नाही छान नाही. धन्यवाद. तुम्ही साहेब आपण साहेबांकडे जाऊ तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही यांना मदत मिळून द्या. 100%. याचा मी हे बघा मी डोळ्याची साहेब तर 5 पोलिसांची हो बरोबर डोळ्याची साहेब पण आहे आपले आमचे मेन मेन आहे. मी त्यांच्या का उपोषणाला बसतो. नाही उपोषण बसायची आपल्याला वेळच येणार नाही. नाही तर मग मी काय करतो आता हे जरी अकोला तालुक्याला आहे तरी मी त्या ठिकाणी यांना बघा मी जवळजवळ जुन्नर तालुक्यातले 1000 लोक आणणार डेप्युटी साहेबांच्या ऑफिसला. जर डेप्युटी साहेबांबद्दल मी एसपी ऑफिसला जाईल नसेल एसपी जावी तर आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पालकमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे निवेदन आम्ही देणार. आम्ही तुम्हाला 2-3 दिवसाची मुदत देतो. आमचं काहीच म्हणणं नाही. त्याला तुम्ही शोधून आणा त्याचे गुन्हा दाखल करा आणि तुम्हाला तिथं मदत लागेल तर आम्ही करतो. चालेल हे पोर डीबीडी माझ्या संपर्कात आहे ते तुम्ही बोलले मी मंगरुळ बोलून विचारते ती. मला वाटतं का याच्या आणलेला नाही. सगळ्यांना वाटतं सगळ्यांना माहिती दादा. तुम्ही 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 मंगळूरचे ना हो. पण महिला आणण्याला असं मला वाटतं का. तुमच्या माध्यमातून आपण सगळे युट्यूबला बघतोय सगळे लोक आणि तुमच्या बाजूने हे बघा तुमच्या बाजूने ना तुमची माझी ओळख आहे का. नाही मला तुम्ही युट्यूब बघून फोन केला ना मला वाटतं साहेब गरीबांना पैसे काढून देतो. युट्यूबला पाहिलं म्हणजे युट्यूबला मी पाहिलं पण साहेब पण चांगले म्हणजे पोलीस आपल्याला सपोर्ट असतो 100%. त्याला आपल्याला शोधायची पण साहेब त्याला शोधल्याशिवाय तुम्ही राहू नका. नाही शोधणार नाहीतर मी हे बघा या माझ्या माता बहिणीसाठी ना मला आंदोलन करण्याची वेळ नाही आली पाहिजे. आम्ही येऊन देणार ना आम्ही फक्त काही गोष्ट कसं आहे त्याने आता त्याचे फोन बिन चालू नाही आता या बाया सकाळी किती वाजता आले तुम्ही. आम्ही सकाळी करून 9 वाजताच निघालो. नाही वाट कधीपासून पाहतात. 11 वाजेपासून तुम्ही माझ्या 11 वाजेपासून सकाळी वाट पाहतात. आपली भेट कधी झाली किती वाजता आता 7:15 साहेब 11 ते 7 या महिला येतील होईल. मला पण वाईट वाटलं. माझी इलेक्शनची गडबड आहे परिचय चालली तुम्ही इथं आला त्याबद्दल तुम्हाला समाधान राखून न्याय भेटेल. हे बघा हे आपण दिलेला अर्ज संदीप फड जमादार ठाणे अहमददार संदीप फड जमादार ठाणे अहमददार यांच्याकडे आपण हे अर्ज दिलेले 2 दिवसामध्ये त्याचा शोध करतील त्याचा मोबाईल टॅग करतील ते त्यांची सरकारी यंत्रणा वापरतील आणि निश्चितपणे किती लाख आहे 2 लाख यांनी कष्ट केले साहेब. तुम्हाला आया बहिणीत मला आया बहिणीत आणि या आया बहिणीला न्याय भेटला पाहिजे. त्याला फक्त आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला पैसे आमचे वसूल कसे होतील कारण त्याने काय केलं एजंट किती करतो मजुराच्या माध्यमांकडे उचलायची आणि ती शेतकऱ्याला पुरवायची शेतकऱ्यांना पैसे घ्यायचं आणि यांना देतो देतो. किती दिवस काम केलं तुम्ही 8 ते 15 दिवस पण 8 दिवसाचे भेटले होते 8-9 दिवसाचे राहिले. साहेब त्याला तुम्ही कपडे काढू मारा. गरिबांचे पैसे बुडवण्याला कपडे काढू मारा. तुम्हाला मदत लागली तर ह्या बहिणी आहेत आमच्या ह्या कमी पडणार नाही यांचे पैसे मिळवून द्या. एवढी चला साहेब आपण दादा नाव काय तुमचं. संदेश कत्रुनाडे. मग तुम्ही इथं कशासाठी आले होते. इथं बनकर फाट्यावर महिला मोलमजुरी करतात त्यांना घेऊन आम्ही इकडे तिकडे जातो. आम्ही ड्रायव्हर आहे तर त्यांना घेऊन असता एक एजंट होता त्या एजंटला तो सांगायचा इथं माणसं सोड तिथं माणसं सोड. तर आम्ही जिथं माणसं सोडली तिथं शेतकऱ्यांनी ऑनलाईन त्याला पैसे टाकलेले पण त्यांनी काय आम्हाला किंवा या महिलांना काही पैसे आलेले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहेत आणि आम्ही लांडे साहेबांना फोन केला तर तत्काळ लांडे साहेब इथं लगेच या महिलांसाठी आले. याच्याबद्दल लांडे साहेबांचं आभार मानावं तितकं कमीच आहे असं हे झालेलं आहे. मी थोडी करतो तुम्ही मला महिला नो तुम्हाला सगळं किती सपोर्ट करता
9 वाजता 9 वाजता करून बाहेर लागला नाही इथंच करतो. हो, हो. इथंच केला घेतो वर मावळमध्ये रेंज नसते आणि तुम्हाला पैसे मी 100 टक्के तर तुम्ही नमस्कार तुम्ही काय काळजी करू नका मला जमाला काय तुम्ही डायरेक्ट गुन्हाला करतो तुमचं काम चाललंय तो कोणाला काय करायला कॉपी देतो ना पिकअपवाल्याला कोणाला द्या तुम्ही बघा. पिकअपवाल्याला दत्तने खाताना त्यांनी पिकअपवाल्याला फसवलंय. मी काय तो एखाद्या माणसाने मर्डर केला आणि ती गाडी त्या मर्डरला वापरली ती गाडी दत्त होते ना गुन्हा नाही झाला. मला बाकीचं माहित आहे तुम्ही या बाहेरचे पैसे द्या तुमच्या करून द्या तुम्ही या गरीब लोक तुमच्या बाजूला मी काय म्हणतो मी आहोत. तुम्ही या- न्याय पण केलं, न्याय पण केलं. तुम्ही आपण मिळून न्याय देऊ. तुम्ही त्यांच्या असं रॅलीपासून अजित हजर जायचं आमच्यामुळं त्यांचं आमचे प्रेम आहे आहे. अकोला तालुक्यातले असून सुद्धा त्यांच्या मागे काय बोलायचं का नाही. पण त्याने पीक पिपरा पाहिलं हा माणूस मदतीला जावणार आणि आता याने आता जाणार मानलं तर यांना तुम्ही फक्त पैसे मिळवून देता हो, प्रयत्न 100% करू. 2 लाख रुपये हो हो आम्ही मिळवून द्या मला धन्यवाद. चालतं. प्रयत्न करू. जरूर शोध काढा साहेब. ठीक आहे तुम्ही या ठिकाणी मला बोलावलं मी आलो मी खूप धावपळीमध्ये आहे तरी तुम्ही या ठिकाणी हे केलं माझ्या बाबा परिचय घालत सांगितलं माझं कसं पण बसलं पण तुम्हाला मी पैसे मिळून देणार माझा नंबर घ्या 90 11 31 72 72 90 11 31 72 72 माझा नंबर आहे 72 72 आहे आणि गडी 72 तुम्हाला मी मदत करतो काळजी करू नका हा त्याला इथं आलं ना आणि त्याला हजर कर. आम्ही बघू फक्त त्याला इथं हजर काढून नका डोकं उभा करू पण ती आमची जबाबदारी मारलं ना आमच्या पण? लागली. मारलं. हजर करायला कायदेशीर त्याला. तरी आम्ही महिला एवढ्या पण मारणार त्याला वादवच्या पाठीत मारून हा? करणार आम्हाला पुढे नेऊन बसू द्या का बाई तुम्ही काय केलं नाही मारीत फक्त आमच्या त्या ठिकाणी अकोले तालुक्यातील सातेवाडीच्या महिला आहेत त्यांना वाटलं का बा वादळ हे मदत करी मी मदतीला धावून आलो तुम्ही स्थानिक वादळ हे आमचंच आहे. कचरे साहेब तुम्हाला पण धन्यवाद याला आपण सोडायचं नाही हा? तुम्ही दावा घेतला आम्ही तुम्हाला काय वाटलं मी जाऊन आल्याबद्दल आभार वाटले चांगलं मनपूर्वक आभार वाटले वाटलं ना हे काम तर राहिलो का नाही आमची इच्छा अशीच होती का आम्ही घरी जाय पण आम्ही नंतर सांगितलं तुम्ही आम्ही घालावा एक गेट धन्यवाद चला धन्यवाद. तुम्हाला पैसे मिळतील हा सगळ्या माझ्या बहिणी आहेत तुम्ही काय म्हणता? चला ताई. सगळ्यांना शुभेच्छा हा? चला चला पैसे मिळतील तुम्हाला आई मावशी चला मावशी नाव काय तुमचं? तुम्हाला लांडे साहेबांविषयी काय वाटतंय? आम्हाला लांडे साहेब नाही का आमच्या मदतीसाठी धावून आले आम्हाला खूप 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 आमच्या मनानं समाधान झालं नाही का एकत्र